हो, माझे आउटडोर प्लांट्स सगळे खराब झाले आहेत, फक्त कोरफडच चांगली आहे. तर मला इथे नवीन प्लांट्स घ्यायला आलो होते आम्ही आउटडोर. त्या दिवशी इंडोर घेऊन गेलो आणि आज आउटडोर घ्यायचे. तर तेच बघतोय आता कोणते घ्यायचे प्लांट्स. ये कितने का है? पण मला याचे पानं जरा भरी वाटत होते, दिसायला छान दिसत. पण सगळं ग्रीन ग्रीन ते दाखवत होते. एक हा कसं वाटतं? मस्त आहे. मी तेच बघणार. कलर बघा. ये रख सकते ना, ये दोनों थोड़ा सा और एक जास्वंदाचं घेतलं का तुम्ही? हेच घेतलं, तेच तू काढलेलं. सो आउटडोर साठी आम्ही एवढे प्लांट्स घेतले, 1 2 3. तुळस घेतली, तुळस पण आमची खराब झाली होती आणि हे एक घेतलं. आणि ते अनामिकाने पण घेतलंय, हे पण आम्ही घेतलं. हे अनामिकाने एवढे घेतलेत झाडं. आउटडोरचे आमचे सगळे खराब होऊन गेले होते. सो आता हे घरी जाऊन लावू आम्ही. ते मी चेंज केलं, चालेल ना? हो, चांगलं वाटेल. नहीं चाहिए, बशी मध्ये ठेवता येतं. ती प्लेट मोठी होती है. ये निकाल, ये साइड में रखो. टोटल मार कितना हुआ फोन वर? उगा मुगलाई काम आगे झालं. चांगलं वाटतं त्यात ना, एकदम छान वाटतंय. कुठे ठेवलं नाही 3-4? हा, स्टुडिओ साठी घेतलं का ते? इंडोर आहे. स्नेक प्लांट पण घेतलं का? काय स्नेक प्लांट? स्नेक प्लांट मी यांना बोलली, हे नको बोलतायत. ह्यांचे आता तुमचे फुलं तर चांगले आले झाडाचे, तर आम्ही नेक्स्ट टाइम घेऊ. आता फक्त जास्वंदच घेतले त्याच्यामुळे. सो आम्ही संग्राम दादाची कार घेऊन आलो. आलो होतो फक्त चहा प्यायला. तर मग आता हे प्लांट्स पण ठेवतोय. हा, हे 2 आहेत ना अजून. हे बघून घ्या, पण सगळे घेतलेत का? तुळस घेतली का आपली? एवढे सारे प्लांट्स घेऊन आलोय. तर आता सध्या आमच्याचा एवढा अवतार झालेला आहे. इथे किती रोज पुसा खूप धूळ येत असते. तुळस पण शक्यतो पूर्णच मरून गेलेली, फक्त थोडेसेच हे राहिलेत त्याला. इथे एक झाड होतं, ते पण गेलं. इथले आम्ही झाड काढून टाकले कारण की ते पूर्ण मरून गेले होते. फक्त ही कोरफड काय माझी साथ सोडत नाही. हिला जवळपास 3 वर्ष झाले. आम्ही वडगाव शेरीला जेव्हा रेंटने राहायचो तेव्हा मी ही घेऊन आली होती. आणि ह्याचे मी 2-3 काढले पण होते. ते माझ्या फ्रेंडला दिले, पण ते अजून नवीन नवीन येतातच आहेत. तर कोरफडच शेवटपर्यंत राहिली. आता इथे सगळं ह्याच्यामध्ये आम्ही आता लावून देऊ. ही एवढी सगळी झाडं आणलेत, ती सर्व लावून द्यायची इथे. तर आधी ही जी माती आहे सर्व ती आता मिक्स करू आम्ही टोकरीमध्ये. आणि इथे खत पण आहे आमच्याकडे, ते खत टाकणार. सो लास्ट टाइम आम्ही जे मनी प्लांट आणलं होतं ते खूप छान वाढलेलं आहे. आम्ही आणलं तेव्हा ते एवढंच होतं आणि आता ह्याची एवढी मोठी ग्रोथ झाली आहे. खूप छान. आणि 2-2 दिवसाला त्याचे असे पानं येत आहेत नवीन नवीन. मस्त वाढलं एकदम. आणि हे जे किचनमध्ये ठेवलं ते पण वाढतंय, पण ह्याची जरा ग्रोथ खूप स्लो आहे. ते वालं खूप मस्त वाढतंय. हे झाडं किती मस्त दिसत आहेत बघा तुम्हीच.
आणि इथे आमचे शेतकरी निती दुगल मुगले. कसं वाटतंय? मस्त ना. टोकरी छोटी नाही होणार ना. आता आमच्याकडे माती खूप जास्त झालेली आहे. लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा इंडोर प्लांट्स आणले तेव्हा ही माती घेऊन आलो होतो. आता सगळी माती आधी एकत्र करतो आणि मग सगळे झाडं लावणार आहोत. सो अनामिका आणि संग्राम दादाला वरतीच बोलवलंय मी जेवायला. आम्ही थोडं बाहेर नाश्ता केला होता तर जास्त भूक नाही आहे. सो मसाला राईस लावायचाच प्लॅन आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही वरती या, आपण सगळेजण एकत्र जेवूयात. तर मग आता त्यांनी पण झाडं आणलेत. सो ते पण आता ते सगळे सेट करून वरती येतील. सारंग आता झोपलाय तर मी आता राईस बनवायला घेणार आहे आणि ह्यांचं चालू आहे काम झाडं लावायचे. तर ब्लॉग शेवटपर्यंत. सो भाताची सगळी तयारी करून ठेवली आहे. थोड्या वेळाने आता फोडणी देईल. आणि इथे आमचे सारंग लगेच उठले. पसारा खूप झालाय. इकडे पूर्ण खराब झाला तर ते सगळं क्लीन करत बसावं लागेल. आणि सारंगची झोप लगेच झाली. लगेच उठला तो. छान दिसतंय पण झाड. आर्टिस्ट. तुम्हाला प्राचीनीचा कॉल येतोय. तुळस बिचारी आमची पूर्ण खराब होऊन गेली. आता नवीन तुळस आणली ती लावून. मंजुळा पण शिल्लक जाऊ दे, काय नाही ती काढावंच लागेल आपल्याला. ही जी तुळस होती ना ती गावावरून आणली होती मी. म्हणजे मंजुळा आणल्या होत्या आणि ती टाकली होती. मस्त झाली होती तयार. पण ती फुटतायत का? मग एक काम करा ना, या तुळशीच्या मंजुळ्या फक्त त्याच्यात टाकून द्या आणि ही तुळस आहे ना वेगळीच लावून द्या. हो असं करता का? ही तुळस आहे ना गावठी तुळस ही चांगली आहे. ही आहे तशीच राहते त्याच ह्याच्यात. फक्त ह्यातल्या मंजुळ्या त्याच्यात टाका आणि ही जी नवीन आहे ना ती ह्याच्यात टाका. हे बघ याला मंजुळ्या आहेत ना. हा मग त्याच्या ह्याच्या आहेत का मंजुळा की नाही आहे? नसतीलच. जाऊ देत. आणि इथे आमच्या राजांचं काय चालू आहे? लगेच झोपूबाई झाली. हा 15 मिनिटाचं. हा 15 मिनिटात कोण उठतं? सारंग उठतो. हा माझी गोंडू. ही माझी गोंडू आहे. तोंडात नाही बोट घालू. तोंडात नाही बोट घालू. ए सारंग काय करताय पप्पा? सारंगचे पप्पा काय करताय? आमचं अख्खं लक्ष पप्पाकडे. हा पप्पा काय करताय सगळं बघायचंय आम्हाला ना. ओय अरे थोडं पुढे मागे ना. इकडे फिरव. इकडे तुळस तिकडे ठेव शेजारी शेजारी. परफेक्ट. आता कुठेतरी भारी वाटायला लागलं ना. सगळं हे झालं होतं. पाणी लगेच टाकून देते. थोडं थोडंच टाकू ना पाणी.
आणि अशा प्रकारे इकडे आमचे मुंडे सर्स. कसं वाटतंय? एकदम छान. असं वाटतं तुम्ही लावले तुमचे हो मस्त स्नॅप नाही पाठवलास. हो ना काढायचं. हा. आणि आज आम्ही किती रुपयाची शॉपिंग केलेली आहे? जवळपास 1,500 रुपयाचे झाड आणलेली 1,500 आहेत. नुसते झाडं आणलेले आहेत, पण छान वाटते आता. तुळस त्याच्यात का नाही लावली? सो हे इंडोर प्लांट घेतलेले आहे आम्ही ह्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवायला. लास्ट टाइम आम्ही एक घेतलं होतं पण ते मरून गेलं, तर आता यावेळेस आम्ही नवीन आणले. तर आता हे ट्राय करून बघूया. कोण बसले स्टुडिओमध्ये? सॉरी दादा. मला वाटतंय लईच मोठं वाटतंय का? छान वाटतंय. छान वाटतंय ना, एवढं काही नाही. चालेल, छान वाटते. चालेल, छान वाटते. साधारण सगळं लक्ष इकडे आहे. हा लाईट करेल. हा. छान वाटतंय. चालू नाही केलं बाळा. चालू करून द्या मला. चालू करून द्या आम्हाला. चालू करून द्या पप्पा. चालू करून द्या. चालू. मस्त दिसतोय बा. काय झालं, झोप आली का? तू पण बोलायला शिक आता. हो ना. आता कुठे कंपनी. हळूहळू बोलायचं. टेस्ट घेणार. त्याची मी ऑनलाईन ऑर्डर केली. काय आहे ते? पिझ्झा, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स. ऑनलाईन केलंस का? हां, हे जाऊन सेकंड. तू ते काल मागवलेलं आलं का चांगलं? हे वाला ना ते बघ ना, ते फुटलंय. अगं मी यूज नाही केलं ते करायचंय. अगं करा हा. त्याच्यासाठी स्प्रे करायचं, 10 मिनिटं ठेवायचं आणि पुसून काढायचं. चांगलं, तू एकदा ट्राय कर. हां, तेच म्हटलं की मी ट्राय करते पण तुला सांग. सो मस्तपैकी पोटभर आम्ही जेवण केलं आणि नंतर आम्ही टी व्ही बघत बसलो. हास्य जत्रा. आणि असा आमचा दिवस होता आज. आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच व्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.